गेल्या काही दिवसात ऑपरेशन टायगरच्या चर्चा या म्हणाव्या तितक्या गांभीर्याने घेतल्या जात नव्हत्या. एवढाच नाही तर त्याकडे विरोधी पक्षात अस्वस्थता निर्माण करण्यासाठीचा प्रयोग म्हणून पाहिलं जात होतं. पण गेल्या काही तासातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 3 खासदारांनी एकापाठोपाठ टप्प्याटप्प्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चा पुन्हा जोर धरू लागल्या. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 खासदार म्हणजेच हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, नाशिकचे राजाभाऊ वाजे आणि आता शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे हे एकापाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांच्या भेटीला गेले. प्रत्येक जण म्हणतोय की भेट विकास कामांसाठी होती, पण एकाच वेळी 3 खासदारांच्या अशा भेटी झाल्यामुळे स्वाभाविकच एक प्रश्न उपस्थित होतोय, हा योगायोग आहे की कुठली रचलेली खेळी? याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. काही तासांपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. आणि यापूर्वी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी खासदार श्रीकांत शिंदेची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. आणि याच दरम्यान आता शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही शिंदेच्या जवळच्या नेत्याची भेट घेतल्यानं अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मंगळवारी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी मंत्री दादा भुसेंच्या निवासस्थानी उपस्थिती लावल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डीतील MIDCच्या कामानिमित्त उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेण्यासाठी गेल्याचं सांगितलं, पण समन्वय समितीची बैठक संपण्याला उशीर झाल्याने त्यांची सामंत यांच्याशी प्रत्यक्ष काही भेट होऊ शकली नाही. तसेच त्यांना माघारी फिरावं लागलं. आता तसं बघायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासूनचा घटनाक्रम पाहता ठाकरेंच्या नेते मंडळींनी विकास कामं आणि निधी या संदर्भात पक्षीय राजकीय वैर बाजूला ठेवत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाशी जुळवून घेण्यासाठी धडपड सुरू केली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील काही खासदार हे एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येतोय. आणि शिंदेच्या वाटेवर असलेल्या ठाकरे गटातील खासदारांचा ठोस आकडा जरी समोर आलेला नसला तरी 5 ते 6 खासदार जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता मुळात शिंदेंना ऑपरेशन टायगरचा फायदा कसा होईल असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर सांगते. लोकसभेतील बळ पाहता सध्या ठाकरे गटाचे लोकसभेत 9 खासदार आहेत. अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश आष्टीकर, संजय जाधव, राजाभाऊ वाजे, त्याचबरोबर भाऊसाहेब वाकचौरे आणि ओम प्रकाश राजेनिंबाळकर. आता जर यातील 5 ते 6 खासदार कधी शिंदेकडे आले तर केंद्रात शिंदे सेनेचं खासदारांचं बळ एकदम जोरकस होईल. परिणामी पक्षाची ताकद वाढेल. एक लक्षात घ्या, सध्या एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री नाहीत. परंतु जर कधी शिंदेचं खासदारांचं बळ वाढलं तर केंद्रात जास्त खासदार म्हणजे राष्ट्रीय राजकारणात अधिक वजन निर्माण होईल. परिणामी भाजपशी वाटाघाटी करताना अधिक दबाव तंत्र वापरता येईल असं म्हटलं जात आहे. यात तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, भाजपचा ऑपरेशन टायगरला थेट नकार आहे. भाजपला ऑपरेशन टायगरचा तोटा होण्याची कारणं पाहिली तर महायुतीत सध्या भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी झालं तर शिंदे सेनेचे लोकसभा खासदार वाढतील. त्यामुळे भाजपवर शिंदेचा दबाव अधिक वाढेल आणि मुख्यमंत्री पदाची मागणी ही जोर धरेल. त्यामुळे जर कधी ऑपरेशन टायगर यशस्वी झालं तर भाजपला ते रुचेल का हा देखील प्रश्न आहे. परंतु राजकारणात एवढं सगळं सुरू असताना गेल्या वेळी जेव्हा ऑपरेशन टायगरच्या चर्चा रंगल्या होत्या की शिंदेंनी मध्यरात्री ठाकरेंच्या खासदारांसोबत बैठक घेतली वगैरे, त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगरच्या बातम्यांना निराधार म्हटलं होतं. अशी कोणतीही बैठक झाली नाही असं ते म्हणाले होते. आणि फक्त तेच नाही तर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हेही यावर असं म्हणालेत की आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबत आहोत, कुठेही जाणार नाहीये.
परंतु यावेळी खासदारांच्या भेटीच्या ज्या चर्चा सुरू आहेत त्यावर अद्यापही शिंदेंनी कुठलंच स्पष्टीकरण दिलं नाहीये, त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आहे. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर दोन्ही शिवसेनांमधून विस्तवही जात नाही असं म्हटलं जात असताना गेल्या काही दिवसांपासूनचा घटनाक्रम पाहता नेते मंडळी विकास कामं आणि निधीसाठी पक्षीय राजकीय वैर बाजूला ठेवत एकनाथ शिंदेंशी जुळवून घेण्याची धडपड करत असल्याचं दिसतंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.